आज गोकुळचं जे राजकारण चालू आहे खऱ्या अर्थानं या दूध उत्पादकांच्या जीवावर चाललेलं आहे. ह्या सर्व राजकीय पार्ट्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. एका टेरीला एक मतदान का? दूध घालणारा शेतकरी त्याला मताधिकार पाहिजे ना. आज जी लोक राबतायत, घरात मसरात गोट्यात राबतायत, त्यांना मताधिकार नाही आणि हे गाडी बंगले घेऊन तिकडे गोकुळला लुटाय बसलेत. तेव्हा सगळ्या गावातील डेअरी संचालकांनी आणि दूध उत्पादकाने हा निर्णय घेतला पाहिजे की आम्हाला मताचा अधिकार पाहिजे. दूध घालणाऱ्या माणसाला मताचा अधिकार दिला तर ह्या गोकुळच्या बोक्यांचं डोकं ठिकाणावर येईल. सध्या गोकुळचा जो वाद चालू आहे त्या गोकुळच्या वादाबाबत तुम्ही एक दूध उत्पादक म्हणून काय तुमचं मत आहे? हे गोकुळचं राजकारण गेलं डबऱ्यात. जो शेतकरी दूध घालतोय त्या शेतकऱ्याला मताचा अधिकार पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला मताचा अधिकार नाही? नाही, म्हणजे एका डेअरीला एकच मत आहे. एकच मत आहे. म्हणजे हे सगळं सर्व थांबवायचं. सभासदांना मताचा अधिकार मिळावा. हे राजकारण जे चालू आहे, गंडवागडी फसवाफसवी चालू आहे, ते बंद करण्यासाठी प्रत्येक सभासदाला अधिकार पाहिजे. हा, आता गोकुळचं जे राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे दूध उत्पादक म्हणून? आता जे गोकुळचं राजकारण चालू आहे त्यामध्ये शेतकरी किंवा जे दूध उत्पादक त्यांचा सगळ्या गोष्टी करतात आणि त्याचा मलिदा संचालक किंवा त्याची बॉडी बरं, मग आता काय करायला पाहिजे त्याबद्दल? तरी सगळ्यांनी दूध उत्पादकांना अधिकार दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गावात ज्या डेऱ्या आहेत त्या प्रत्येक दूध उत्पादकाला मताचा अधिकार दिला तर लोकांचा अंकुश त्या गोकुळवर राहील. ओके. हा, सध्या गोकुळचं जे राजकारण चालू आहे, पेपरबाजी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे? दूध आम्ही घालतो, गोकुळ आमच्या ह्याच्यावर चाललेलं आहे आणि आम्हाला मतदानाचा अधिकार पाहिजे. बर, म्हणजे तुम्हाला मताचा अधिकार नाही सध्या? अधिकार नाही आहे. मग तो आता कसा पाहिजे तुम्हाला? आता म्हणजे एका डेअरीला एकच मत आहे. प्रत्येक जो दूध उत्पादक आहे त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार पाहिजे. हा, म्हणजे ज्याच्या गोट्यात जनावर आहेत आणि दूध घालतो त्याला मतदानाचा अधिकार पाहिजे. बर बर बर, ओके. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.